10वा आहे या वाक्यापासून 10व्या पुरुषाचे अस्तित्व रूपाने परोक्ष ज्ञान होते. कुठल्या वाक्याने? 10वा आहे बाबा. काय जो 10वा माणूस कुठे आहे? 10वा माणूस कुठे आहे असं जे तुम्ही विचारताय, तर 10वा माणूस आहे. तर 10वा माणूस आहे हे मिळाल्यानंतर रडणं थांबतं. आता त्याच्यानंतरचा प्रश्न, कुठे तो 10वा? असं अस्तित्व रूपाने परोक्ष ज्ञान होते. आणि ज्या वेळेली अव्यवहित वस्तू ही आहे असा शब्दबोध करतो, तेव्हा त्या वस्तूचे अपरोक्ष ज्ञान होते. हा तो 10वा. असं सांगितलं की काय होत आहे? अपरोक्ष ज्ञान. पुरुषाचे अस्तित्व रूपाने परोक्ष ज्ञान होते. आणि ज्या वेळेला अव्यवहित वस्तू ही आहे असा शब्दबोध करतो, तेव्हा त्या वस्तूचे काय होत आहे? अपरोक्ष ज्ञान होते, परोक्ष नाही. त्याप्रमाणे ब्रह्म सर्व जीवांचा आत्मा आहे. काय? ब्रह्म सर्व जीवांचा आत्मा आहे, म्हणून अत्यंत अव्यवहित आहे. काय? ब्रह्म काय? सर्व जीवांचा काय आहे? आत्मा आहे. म्हणून ते कसं आहे? अत्यंत अव्यवहित. व्यवहित मतलब व्यवधान असणार, मध्ये काही प्रतिबंध असणार, त्याला काय म्हणतात? व्यवहित म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये प्रतिबंध नसतो त्याला काय म्हणतात? अव्यवहित. म्हणून अत्यंत अव्यवहित आहे. तरीही अवांतर वाक्य ब्रह्म असते असा बोध करते. काय? अवांतर वाक्य काय असतं? ब्रह्म असते असा बोध करते. बरोबर आहे. म्हणून त्यापासून अत्यंत अव्यवहित ब्रह्माचे परोक्ष ज्ञान होते. जेव्हा सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म इत्यादी अवांतर वाक्य ज्या वेळेला असतं, त्यावेळेला हा बाबा ब्रह्म आहे अशा तऱ्हेने परोक्ष रूपाने काय होतो? बोध करते. म्हणून त्यापासून अत्यंत अव्यवहित ब्रह्माचेही परोक्ष ज्ञान होते. म्हणून काय होते? त्यापासून अत्यंत अव्यवहित ब्रह्माचेही परोक्ष ज्ञान होते. आणि 10वा तू आहेस, आणि 10वा तू आहेस या दृष्टांतातील वाक्याप्रमाणे जसं तू 10वा आहे म्हटल्यानंतर 10वाचं परोक्ष ज्ञान होते. हा आहे बाबा कुठेतरी असेल. पण 10वा तू आहे असं म्हटल्यानंतर मीच 10वा आहे अशा तऱ्हेने त्याचा काय होतो? साक्षात्कार होतो. म्हणजे अपरोक्ष ज्ञान होतं. या दृष्टांतातील वाक्याप्रमाणे ब्रह्म तू आहेस या अर्थाच्या महावाक्यापासून श्रोत्यास ब्रह्माचे आत्मत्वाने अपरोक्षच म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान होते. काय? या दृष्टांतातील वाक्याप्रमाणे ब्रह्म तू आहेस या अर्थाच्या महावाक्यापासून श्रोत्यास ब्रह्माचे आत्मत्वाने अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान होते. बरोबर आहे. श्रोत्यास ब्रह्माचे आत्मत्वाने म्हणजे अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान होते. परोक्ष ज्ञान होणे शक्य नाही. ब्रह्म तू आहे
या अर्थाच्या महावाक्यापासून श्रोत्यास काय होते? जे ब्रह्म आहे ते तूच आहेस. आत्मत्वाने अपरोक्षच म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान होते. परोक्ष ज्ञान होणे शक्य नाही. परोक्ष ज्ञान होणे शक्य नाही. ब्रह्म अपरोक्ष ज्ञानानंतर काय? ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर असंभावनादी संभवतच नाही. काय होत आहे? ब्रह्म अपरोक्ष ज्ञानानंतर असंभावनादी संभवतच नाही. म्हणून श्रवणाधिकांना व्यर्थत्व आहे म्हणणे बरोबर नाही. ब्रह्माचा अपरोक्ष झाल्यानंतर असंभावनादी संभवतच नाही. मग आता श्रवण कशासाठी करायचं? मनन कशासाठी करायचं? निधिध्यासन कशासाठी करायचं? तत्वम असी इत्यादी संशोधन, तत्वम पदार्थाचं संशोधन कशासाठी करायचं? त्याप्रमाणे ब्रह्म सर्व जीवांचा आत्मा आहे. ब्रह्म काय? सर्व जीवांचा आत्मा म्हणून अत्यंत अव्यवहित आहे. या अर्थाच्या महावाक्यापासून श्रोत्यास ब्रह्माचे आत्मत्वाने अपरोक्ष जे प्रत्यक्ष ज्ञान होते. परोक्ष ज्ञान होणे शक्य नाही. ब्रह्माचा अपरोक्ष झाल्यानंतर असंभावना, विपरीत भावना हे काय शक्यच नाही. म्हणून श्रवणाधिकांना व्यर्थत्व हे म्हणणे बरोबर नाही. राजाला भरचूची गोष्ट आहे. ही गोष्ट वाचून घ्या. नंतर राजाला भरचूचे नेत्राने अपरोक्ष ज्ञान झाले असूनही, राजाला भरचूचे नेत्राने अपरोक्ष ज्ञान झाले असूनही भरचू मेला व भूत झाला ही विपरीत भावना होतीच ना. समोर भरचू असतानाही भरचू मेला व भूत झाला ही विपरीत भावना तर त्याच्या मनामध्ये होतीच ना. यावरून अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतरही असंभावना आणि विपरीत भावना राहणे शक्य आहे. त्याचप्रमाणे महावाक्य श्रवणाने जीव ब्रह्म आत्मा ऐक्य ज्ञान झाले. महावाक्य श्रवणाने जीव आणि ब्रह्म एक आहे असे ज्ञान झाले तरीही मी ब्रह्म नाही, मी मनुष्य आहे अशा प्रकारच्या भावना राहू शकते की नाही? मी ब्रह्म नाही, मी मनुष्य आहे अशा प्रकारची असंभावना, विपरीत भावना राहणे शक्य आहे. अनंत लोक वेदांत महावाक्याचे श्रवण करतात. त्यापासून त्यांना मी ब्रह्म आहे या शब्दाचा बोध होतो की नाही? होतोय. तरीही अनंत जो पूर्वजन्म जे अनंत आहे त्याच्या संस्काराने मी देह आहे अनंत कोटी जन्मामध्ये त्याला संस्कार झालेला असतो. संस्काराने देहाधिकांचे ठिकाणी ब्रह्मात्म ऐक्य ज्ञानाहून विपरीत देहात्म बुद्धी असे अनुभव सिद्ध आहे. आज तो माझ्याकडून काय केलेलं आहे तत्वमसी शिकला. त्याच्यानंतर त्याने म्हटलंय हा मी ब्रह्म आहे असं त्याला शब्दाचा बोधही झाला. ठीक आहे,
अहम म्हणजे मी, ब्रह्म म्हणजे ब्रह्म, अस्मि म्हणजे आहे, मी ब्रह्म आहे. हा बोध झाला की बोध झाला. शब्दबोध होऊ नये. अनंत पूर्वजन्मांच्या संस्काराने, अनंत पूर्वजन्माच्या संस्काराने देहादिकांचे ठिकाणी ब्रह्म आत्मा ऐक्य ज्ञानाहून विपरीत देहात्मबुद्धी असते ना, त्या संस्काराने देहादिकाचे ठिकाणी ब्रह्म आत्मा ऐक्य ज्ञानाहून, ब्रह्म आत्मा ऐक्य ज्ञानाहून विपरीत काय होत? विपरीत देहात्मबुद्धी असते. ज्ञान होऊन देखील शब्दात्म बोध होऊन, शब्दबोध होऊन सुद्धा देह मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे, हे त्याने अनंत कोटी जन्मामध्ये रटलेलं असतं. त्याच्यामुळे मी ब्रह्म आहे हा शब्दबोध होऊन सुद्धा मी देह आहे ही विपरीत भावना त्या ठिकाणी असते. देहात्मबुद्धी असते आहे, हे अनुभव सिद्ध आहे. आता ज्यास महावाक्यापासून अपरोक्ष ज्ञान झाल्यावर असंभावना विपरीत भावना नसतील, तर ज्यास महावाक्यापासून अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे आणि असंभावना आणि विपरीत भावना नाही आहे. काय महावाक्यापासून अपरोक्ष ज्ञान झाल्यावर असंभावना विपरीत भावना नसते, त्याला श्रवण मनन निधी ध्यासनाची जरुरी आहे का? नाही ना, त्याला श्रवण मनन करण्याची जरुरी नाही. तो निष्प्रतिबंध ब्रह्मानंदाचा अनुभव घेतो. काय करतो? ज्या श्रवणाधिकाची जरुरी नाही तो निष्प्रतिबंध ब्रह्मानंदाचा अनुभव घेतो. बरोबर आहे. आणि ज्यास महावाक्यार्थ ज्ञानानंतर असंभावना विपरीत भावना असतील त्याला ब्रह्मानंद प्राप्त होतो की नाही? त्यात ब्रह्मानंद प्राप्त होत नाही. म्हणून त्याने त्या विपरीत भावना असंभावना निवृत्त होण्यासाठी श्रवण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, निधिध्यासन केलं पाहिजे, वत्वम पदार्थाचं शोधन केलं पाहिजे. म्हणून श्रवण मनन निधिध्यासन व्यर्थ नाही. म्हणून श्रवणाधिकांना व्यर्थत्व घडत नाही. श्रवण मनन करू नका अशा तऱ्हेची काही जरुरी होत नाही. या प्रकाराने ज्ञान प्रतिबंध निवृत्ती द्वारा श्रवणादी ज्ञान साधने आहेत, साक्षात नाही. श्रवण मनन निधिध्यासन ही ज्ञानाची साधना आहेत की नाही? आहेत. पण कशी? साक्षात नाही ना. श्रवण मनन निधिध्यासन ही ज्ञानाची साधने आहेत की नाही? आहेत. पण कशी नाही? साक्षात नाही. मग कशी आहेत? ज्ञानाचा प्रतिबंध प्रथम ते निवृत्त करतात. ज्ञानाला असणारे प्रतिबंध कोण? असंभावना विपरीत भावना हे ज्ञानाला प्रतिबंध करतात. तर या असंभावना विपरीत भावना ज्ञाना नाश करणारी कोण असेल? निधिध्यासन हे असतं. असंभावना विपरीत भावना श्रवण मनन निधिध्यासनाने दूर होतात. आणि काय होतंय?
ज्ञानाचं साधन ही तिन्ही बनतात. त्यांच्यामुळे श्रवण मनन निधिध्यासनाचं ज्ञान होत आहे. साक्षात मग कसं ज्ञानाचे जे प्रतिबंध आहे ना, ते प्रतिबंध असंभावना आणि विपरीत भावना यांना दूर केल्यानंतर, दूर करूनच ही काय म्हणतात ज्ञानाची साधनं बनतात. दोन साक्षात नाही बनत. त्यांचा उपयोग काय करतोय? प्रतिबंधाचं निवृत्ती करण्यासाठीच त्यांचा उपयोग आहे. कशासाठी उपयोग आहे? प्रतिबंध कोणते? विपरीत भावना हे प्रतिबंध आहे. या प्रतिबंधांना निवृत्त करण्यासाठीच श्रवण मनन निधिध्यासन. श्रवण प्रतिबंधाला निवृत्त केल्यानंतरच श्रवण मनन निधिध्यासन ही ब्रह्म आणि आत्मा याच्या एकतेचं ज्ञान करतात. बरोबर आहे. निवृत्तीद्वारा श्रवणादी ज्ञान साधने आहे, साक्षात नाही. बरोबर आहे.